मुंबईतील उच्चभ्रू आणि अनेक बॉलिवूड कलाकारांचं निवासस्थान असलेल्या जुहू परिसरामध्ये आज झालेल्या पावसामुळे अनेक रस्त्यांवरती पाणी साचलंय आणि त्यामुळे परिसराला अक्षरशः नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। वाहन चालक आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। मुंबईमध्ये दिवसभर मुसळधार पावसाचा इशारा असल्यामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। आणि याच संदर्भात आपण आत्ताचे ताजे अपडेट्स जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ईशान, जुहूमधली सध्याची स्थिती काय आहे? कारण आपण पाहतोय की सकाळपासूनच पावसाने चांगलाच जोर धरलाय आणि जुहू परिसरामध्ये पाणी साचल्याचं दिसतंय। काय सध्याची स्थिती आहे? आकांक्षा, सध्या मी उच्चभ्रू भाग म्हणून ओळख असलेल्या जुहू या परिसरामध्ये आहे आणि मी ज्या ठिकाणी थांबलो आहे त्या ठिकाणी अनेक मोठमोठ्या बॉलिवूड मधल्या कलाकारांची घरं आहेत आणि त्याच रस्त्यावरती आपण बघू शकतो नदीचं स्वरूप आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। अजून देखील पावसाचा जोर हा कायम आहे, पण एकंदरीत जर हा रस्ता पाहिला तर हा रस्ता आहे का असा प्रश्न उपस्थित राहतो, कारण की इकडे संपूर्णपणे पाणी साठलेलं आहे। हा एकंदरीत सकल भाग आहे, त्यामुळे इकडे पाणी दरवेळीच असतं, पण यावेळेस ह्याचं प्रमाण पाण्याचं जास्ती आहे। आपण बघू शकतो मी फुटपाथवर थांबलो आहे, पण फुटपाथच्या वर देखील माझ्या पाया एवढं पाणी सध्या आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। तर हा खालचा फुटपाथचा रस्ता आहे तर तो रस्ता दिसत नाहीये, एवढं पाणी सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक दुचाकी असतील त्या बंद पडल्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला 4 चाकी असतील, रिक्षा असतील, त्यांना अडचण येते। आपण हे बघू शकतो। काय सांगाल, किती पाणी आहे? तुम्ही तर फुटपाथवरून येत आहे, काय करणार? प्लगला लागलं की गाडी बंद पडते लगेच। खाली खूप पाणी येणार? हो, खूप पाणी आहे। आपण बघू शकतो दुचाकी स्वार फुटपाथवरून आले तरी कुठे त्यांना पाण्याचा फुटपाथवर देखील अडचण होत आहे। तर रस्त्यावरती ते म्हणतात की आमच्या 2 व्हीलर बंद पडतील। त्यामुळे एकंदरीत पाहिली तर अशी परिस्थिती अडचणीची झाली आहे की इकडे दुचाकी स्वारांना प्रवास करता येत नाही। आपण बघू शकतो रिक्षा चालवताना देखील रिक्षा चालकाला मोठा अडचण होताना पाहायला मिळते। त्यामुळे ही परिस्थिती गंभीर होत चालली आहे। जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर एकंदरीत पाहिलं तर अनेक भाग हे आता पाण्याखाली गेलेले आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आज रेड अलर्ट हा हवामान खात्याने वर्तवला होता आणि आता एकंदरीत ही परिस्थिती सध्या आपण बघू शकतो। बरोबर आहे। धन्यवाद ईशान या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।